नमस्ते मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 चा पहिला धडा जो आहे गुरुत्वाकर्षण, त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की गुरुत्वाकर्षण ही काय संकल्पना आहे. तरी आपण थोडक्यात पाहूयात की गुरुत्वाकर्षण याचा शोध कोणी लावला, तर सर्वांना माहिती असेल, सर आयझॅक न्यूटन. शोध लावला म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा न्यूटन यांना ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण नेमकं काय आहे ते त्यांनी मांडलं. ठीक आहे. त्यांनी हे कन्सेप्ट मांडायच्या अगोदर सुद्धा गुरुत्वाकर्षण हे अस्तित्वात होतच, परंतु गुरुत्वाकर्षण ही कन्सेप्ट, ही संकल्पना प्रथमतः कोणी मांडली, तर सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी मांडली. म्हणून आपण गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, तर न्यूटन यांनी, असं आपण म्हणू शकतो. तर गुरुत्वाकर्षण हे असं एक बल आहे जे वैश्विक बल आहे. का वैश्विक बल आहे? म्हणजे पृथ्वीवरच फक्त गुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसून इतर जे काही म्हणजे विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण अस्तित्वात असतं, ते आपण पुढे पाहणार आहोत. गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे न्यूटन यांचा, तो आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय, तर विश्वातल्या कोणत्याही दोन अशा वस्तू ज्यांना वस्तुमान आहे, त्या दोन वस्तूंमध्ये एक ठराविक प्रकारचं बल अस्तित्वात असतं. म्हणजे त्या दोन वस्तू एकमेकांकडे आकर्षित केलेल्या जातात. तर ते जे आकर्षण करणारं बल आहे, तर ते म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण होय. एवढी कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे काय, तर गुरुत्वाकर्षण हे कसलं बल आहे, तर वैश्विक बल आहे. पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करते, ठीक आहे, आणि या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाची दिशा ही पृथ्वीच्या किंवा कोणत्याही वस्तूच्या, पृथ्वी एक वस्तू आहे, एक युनिव्हर्स मधील, विश्वामधील, आणि त्याच्या प्रत्येक वस्तूच्या केंद्राकडे हे गुरुत्व बल याची दिशा असते. ही एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. वैश्विक बल असतं गुरुत्वाकर्षण म्हणजे, आणि त्याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. ठीक आहे. तर दुसरा मुद्दा आहे यामध्ये बल व गती, फोर्स अँड मोशन. तर एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात, म्हणजे एखादी वस्तू जर वेगात असेल तर त्या वेगामध्ये बदल करण्यासाठी आणि गतिमान वस्तूच्या गतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जी काही शक्ती लागते, ठीक आहे, तर त्याला बल असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे फोर्स म्हणजे एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात, म्हणजे वेगामध्ये बदल करण्यासाठी किंवा त्या वस्तूच्या गतीच्या दिशेत बदल करण्यासाठी जे काही प्रयुक्त केलं जातं त्याला बल असं म्हणतात. ठीक आहे, ही झाली बलाची म्हणजे फोर्सची व्याख्या. दुसरं एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी पाहिजे, ती अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय बघा मित्रांनो, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त केले जाते त्यास अभिकेंद्री बल म्हणतात. म्हणजे तुम्हाला सर्वांना गोफन माहिती असेल, तर गोफन फिरवताना ज्यावेळेस दगड जो आहे तो गोफन मधला, तर तो वर्तुळाकारामध्ये फिरत असतो. ज्यावेळेस तो वर्तुळाकारामध्ये फिरत असतो त्यावेळेस एक बल त्या दगडावर कार्य करत असते, त्या वर्तुळाच्या केंद्राकडे त्याला आकर्षित करत असते, आणि ते बल म्हणजे तर अभिकेंद्री म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. थोडक्यात सांगायचं झालं तर बघा मित्रांनो, आपण काय म्हणत असतो की चंद्र किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ती वर्तुळाकार कक्षेत फिरते, आणि चंद्र देखील पृथ्वीभोवती फिरतो, तो वर्तुळाकार कक्षेत फिरतो. तर या ठिकाणी देखील म्हणजे ग्रहांच्या कक्षेमध्ये देखील या प्रकारचं बल अस्तित्वात असतं, त्याला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे, म्हणजे पृथ्वी
ही चंद्राला स्वतःकडे आकर्षित करत असते. ठीक आहे, ते झालं सेंट्रिपिटल फोर्स, जे चंद्रावर पृथ्वीच्या केंद्राकडून बल लावलं जातं, त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. तर मित्रांनो, अभिकेंद्री बलाचं एक फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवा. तर अभिकेंद्री बल F इज इक्वल टू mv² अपॉन r. m या ठिकाणी आहे वस्तूचे वस्तुमान, v आहे वस्तूचा वेग आणि r आहे वर्तुळाची त्रिज्या. जर अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स काढायचा हा एक फॉर्म्युला आहे, तर तो या ठिकाणी महत्वाचा आहे. तर कन्सेप्ट लक्षात आली. अभिकेंद्री बल काय असतं, त्याची दिशा काय असते, तर त्या ज्या वर्तुळ कक्षेमध्ये ती वस्तू फिरत असते त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त केले जाते त्या वस्तूवर, त्याला काय म्हणायचं, सेंट्रिपेटल म्हणजे अभिकेंद्री बल. आणि त्याचा फॉर्म्युला हा लक्षात घ्या. पुढे केपलरचे नियम. केपलर या शास्त्रज्ञांनी ग्रहांच्या भ्रमणाचे नियम म्हणजे ग्रह सूर्याभोवती एका पर्टिक्युलर कक्षेमध्ये फिरत असतात, तर त्या फिरण्याच्या बाबतीत त्या ग्रहांच्या सूर्याभोवती जे भ्रमण होतं त्याच्या बाबतीत 3 नियम मांडलेत. तर ते 3 नियम काय आहेत ते आपण पाहूया. पहिला नियम काय आहे मित्रांनो, तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार. हा अतिशय महत्वाचा शब्द आहे, लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. बघा मित्रांनो, ग्रहाची कक्षा म्हणजे ग्रह सूर्याभोवती फक्त वर्तुळाकार गतीने न फिरता तर त्याला एक विशिष्ट नाव आहे, लंबवर्तुळाकार या कक्षेमध्ये फिरत असतो. आणि सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर, नाभी म्हणजे काय, हा जर लंबवर्तुळ आहे तर त्याच्या 2 नाभी असतात. जसं वर्तुळाला एकच केंद्रक असतं मध्यभागी, त्याचप्रमाणे लंबवर्तुळ आकार जर घेतला तर त्याला 2 केंद्रक किंवा त्याला नाभी म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये जिथं सूर्य दिसतोय तिथे एक नाभी आणि इथं एक नाभी, अशा 2 नाभी या ठिकाणी अस्तित्वात असतात. कधी, ज्यावेळेस लंबवर्तुळाकार असतो. केपलर यांचा पहिला नियम काय सांगतो, तर ग्रहाची कक्षा ही कशी आहे, लंबवर्तुळाकार आहे आणि त्याच्या दोन्हीपैकी एका नाभीवर कोण असतो, तर सूर्य असतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. पहिला नियम हा सांगतो. दुसरा नियम काय सांगतो, बघा मित्रांनो, दुसरा नियम काय सांगतो, अतिशय महत्वाचा आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. अतिशय सोपं आहे, व्यवस्थित एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, नंतर फक्त वाचलं तरी तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहू शकता. काय सांगतोय दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे आता या ठिकाणी हा एक ग्रह आहे, इथं सूर्य आहे, जिथं हा लाल पॉइंटर दिसतोय तिथं जर सूर्य असेल आणि हा निळ्या कलरचा ग्रह या ठिकाणी लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतोय, तर केपलर यांचं काय म्हणणं आहे की समान कालावधीत जर ग्रह या ठिकाणावरून या एका विशिष्ट ठिकाणी जायला त्या ग्रहाला जितका वेळ लागतो, तो वेळ म्हणजे ही जी पोझिशन आहे, ही जी पाकळी वर्तुळ पाकळी सारखं जी तयार झालेला आहे हा भाग, याचं क्षेत्रफळ, आणि एवढ्याच कालावधीमध्ये दुसरीकडे जर ग्रहाने इतका अंतर कापला असेल, ठीक आहे, तर हा जो एरिया दिसतोय, हा एरिया आणि हा एरिया यांचं क्षेत्रफळ हे समान असतं. म्हणजे जर अंतर कापलेलं जर समान वेळेत असेल तर त्या नाभीशी झालेला, म्हणजे सूर्य ज्या ठिकाणी ज्या नाभी जवळ असतो त्या नाभीशी जी सरळ रेषा जो भाग व्यापते तर त्याचं क्षेत्रफळ समान असतं. जर समान वेळ असेल तर समान क्षेत्रफळ असतं. व्यवस्थित समजून घ्या. तिसरा नियम पण अतिशय सोपा आहे.
सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. म्हणजे आवर्तकाल म्हणजे काय की सूर्याभोवती फिरण्यासाठी त्या ग्रहाला किती वेळ लागला तो वेळ म्हणजे आवर्तकाल. तो जर टी असेल तो लागणारा वेळ त्याचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. बघा, आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला. सरासरी अंतर का म्हटलंय बाळांनो? तर सरासरी अंतर यासाठी म्हटलंय, आपण आत्ताच पाहिलं की ग्रह हा सूर्याभोवती फिरत असताना लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो. त्यामुळे सूर्यापासूनचं त्याचं अंतर हे नेहमी बदलत असतं. म्हणजे इथे जास्त इथं कमी असेल तर इथं सूर्यापासून अंतर ग्रहाचं जास्त असेल. यामुळे या सर्व अंतराची सरासरी काढली, सूर्यापासूनचं ग्रहाचं अंतर सरासरी अंतर, तर ते सरासरी अंतर म्हणजे आर असेल. आणि लागणारा वेळ, ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, या दोन बाबींमधलं केपलर यांनी या ठिकाणी रिलेशन दाखवलंय. तर काय दाखवलंय? तर आवर्तकालाचा वर्ग हा सरासरी सूर्यापासूनच्या ग्रहाच्या सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती आहे. अतिशय महत्वाची बाब आहे, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे केपलरचे नियम. याच्यावर जरूर प्रश्न बनतो. 3 नियम पाठ करायचे नाहीत, समजून घ्यायचेत, आकृती समजून घ्यायचेत, कन्सेप्ट समजून घ्यायचं आणि आपल्या शब्दामध्ये बिनधास्त लिहायचं. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. बघा मित्रांनो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आपण माहिती बघितली की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे वैश्विक बल आहे, म्हणजे युनिव्हर्सल फोर्स आहे. तर ते कसं? तर ते या ठिकाणी न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये न्यूटन यांनी मांडले. तर काय सांगतो सिद्धांत? तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने, ठराविक बल म्हणजे जे आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण, ते ठराविक बलाने आकर्षित करत असते. ठीक आहे. सिद्धांत हा सिद्धांत आहे बरं का, हा पूर्ण सिद्धांत आहे. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजे काय? तर हे दोन वस्तू आहेत, M1 आणि M2. विश्वातील कोणत्याही दोन वस्तू आहेत, तर ह्या दोन वस्तूंमध्ये एक गुरुत्वीय बल म्हणजे परस्परांना आकर्षित करणारे बल त्यांच्यामध्ये कार्य करत असतच. आपल्याला ते जाणवत नाही, कारण ते बल इतकं नगण्य असतं, पण ते असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तर न्यूटन यांनी काय सिद्धांत मांडला की विश्वातील कोणत्याही दोन वस्तू परस्परांना आकर्षित करत असतात, एक बल त्यांच्यामध्ये असतं जे की F असतं. ठीक आहे, F हे बल आहे त्यांच्यामध्ये. तर ते त्या F म्हणजे त्या फोर्स, त्या बलाबद्दल त्यांनी काय सांगितलंय, तर त्या दोन वस्तूंचे जेवढे वस्तुमान आहेत, म्हणजे पहिल्या वस्तूचं वस्तुमान M1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान M2 असेल, तर हे जे त्या दोन वस्तूंमधील बल आहे, तर ते त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि त्या दोन वस्तूंच्या मधील अंतर जर d असेल तर त्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती हे बल असतं. म्हणजे त्या गणितीय सूत्रामध्ये जर हे मांडलं आपण, तर F इज इक्वल टू G हा या ठिकाणी कॉन्स्टंट घेतलाय, F इज इक्वल टू G इंटू M1 M2 छेद d स्क्वेअर, d वर्ग. या ठिकाणी G हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे. कॅपिटल G म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे, असं त्याचं नाव आहे. आणि G चे मूल्य काय आहे ते पण लक्षात घ्या मित्रांनो. तर 6.67 इंटू 10⁻⁻11 6.67 गुणिले 10⁻⁻11 आणि त्याचं युनिट एक लक्षात घ्या, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर.
न्यूटन मीटर स्क्वेअर प्रति किलोग्रॅम वर्ग. ठीक आहे. तर हा झाला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. व्यवस्थित समजून घ्या. पुढचा मुद्दा आहे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. या ठिकाणी स्मॉल जी, या ठिकाणी कॅपिटल जी आहे वैश्विक. या ठिकाणी कन्फ्यूज करायचं नाही मित्रांनो, कन्फ्यूज व्हायचं नाही. कॅपिटल जी म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, ज्याची किंमत आहे 6.67 गुणिले 10⁻11 मायनस 11वा घात. तर दुसरा मुद्दा आहे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. तो दर्शवतात स्मॉल जी ने, इंग्रजी स्मॉल जी या अक्षराने. तर ते काय आहे? पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे. त्वरण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. त्वरण म्हणजे जो वेगामध्ये बदल होतो त्याच्या दराला, वेगात होणाऱ्या बदलाच्या दराला त्वरण असं म्हणतात. तर या ठिकाणी गुरुत्वीय बलामुळे वस्तूंमध्ये जे त्वरण निर्माण होते त्यास पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणतात. म्हणजे वस्तूचा वेग, वरून आपण एखादी वस्तू खाली फेकतो त्यावेळेस तुम्हाला काय वाटतंय? गुरुत्वीय बलामुळे त्याच्या वेगामध्ये बदल होतो, बरोबर ना? वेग वाढतो. तर या वेगाच्या बदलाला कोण कारणीभूत असतं? तर पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण. तर याच त्वरणाला, वेगामध्ये होणाऱ्या बदलाला अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन असं म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी चे मूल्य अप्रॉक्सिमेटली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. एक्झॅक्ट व्हॅल्यू त्याची 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. त्याची दिशा ही पृथ्वीच्या केंद्रकाकडे असते. जी च्या मूल्याचे होणारे बदल, हा या ठिकाणी हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तर पृथ्वी, आपली जी पृथ्वी आहे आपण म्हणतो ही अशी सर्क्युलर आहे, पण आहे का खरं ती सर्क्युलर नाहीये, तर चपटी आहे अशी. ध्रुवांवर चपटी आहे आणि विषुववृत्तावर अशी फुगीर आहे. ठीक आहे. या पृथ्वीच्या आकारामुळे, अशा प्रकारच्या आकारामुळे, तर जी चे मूल्य ध्रुवांवर काय असते? तर ध्रुवांवर जास्त आहे, कारण ध्रुवाचे पृथ्वीच्या केंद्रापासून अंतर वाढते ना, सॉरी अंतर कमी होतंय, त्यामुळे जीचा परिणाम जास्त जाणवतो. आणि विषुववृत्तावर जिथं पृथ्वी फुगीर आहे त्या ठिकाणी जी चे मूल्य थोडेसे कमी आहे. म्हणजे ध्रुवांवर 9.832, तर विषुववृत्तावर सगळ्यात कमी म्हणजे 9.78. ठीक आहे. म्हणजे विषुववृत्तावर असणारी वस्तू ही पृथ्वीच्या केंद्रापासून जास्त अंतरावर आहे, त्यामुळे काय होतंय, जीचं मूल्य सर्वात कमी विषुववृत्तावर आणि सर्वात जास्त ध्रुवांवर, ज्या ठिकाणी पृथ्वीचा आकार चपटा आहे, यामुळे जीचे मूल्य त्या ठिकाणी जास्त असते. तर उंचीनुसार जी मध्ये काय बदल होतो? म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. याच्यामध्ये उंचीनुसार काय बदल होतो ते बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाताना जीचे मूल्य काय होते? कमी होते. आणि पृथ्वीच्या आतमध्ये जरी आपण गेलो तर आत जातानाही जीचे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीपासून दूर जायचं म्हटलं तरी जीचे मूल्य कमी होतं, आणि पृथ्वीच्या आतमध्ये जसं जसं आपण जास्त अंतरावर जाऊ तर जीचे मूल्य त्या ठिकाणी देखील कमी होतं. या 2-3 गोष्टी लक्षात घ्या. आता बघूयात आपण मास आणि वेट, म्हणजे वस्तुमान आणि वजन यातील फरक बघूया. तर मित्रांनो, वस्तुमान काय आहे? तर एखाद्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन म्हणजे काय असतं? वस्तुमान. म्हणजे त्या वस्तूमध्ये किती द्रव्य आहे, किती पदार्थ, तो त्याच्यामध्ये पदार्थ किती आहे त्या वस्तूमध्ये, म्हणजे तो त्याचं मास म्हणजे वस्तुमान. ठीक आहे. द्रव्य संचय. आणि वजन म्हणजे नेमकं काय? तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बल म्हणजे त्याचं वजन किंवा वेट. बघा मित्रांनो, वस्तुमान m हे एक पायाभूत राशी आहे, आणि वजन हे, वस्तुमान हे एक सिंगल, म्हणजे त्याचं काही असं सूत्र नाही. आणि वजन म्हणजे काय? तर
मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी, स्मॉल जी, गुरुत्वीय त्वरण. हा वजनाचा एक फॉर्म्युला आहे. आणि हे मास काय आहे म्हणजे वस्तुमान काय, पायाभूत राशी आहे. पायाभूत राशी म्हणजे काय की म्हणजे लांबी, आपण जे म्हणतो लांबी झालं किंवा टेम्परेचर झालं, तापमान, ही पायाभूत राशी आहे. ते कशा कोणत्या तरी सूत्राने तयार होत नाहीये ती राशी, तर ती एक मूलभूत राशी आहे. म्हणून वस्तुमान एक मूलभूत राशी आहे. वजन हे त्वरण, गुरुत्वीय त्वरण आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे वजन आहे. तर या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या, वस्तुमानाचे एकक किलोग्रॅम आहे आणि वजनाचे एकक न्यूटन आहे. आपण जरी व्यवहारामध्ये वजनाचे एकक किलोग्रॅम म्हणत असलो तरी पण या ठिकाणी जर वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेलं तर तर वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे आणि वजनाचे SI एकक न्यूटन आहे. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, वस्तुमान हे पूर्ण विश्वात कुठेही गेला तरी त्या वस्तूचा जो द्रव्य संचय आहे तर तो सेमच राहणार आहे. ठीक आहे. म्हणून वस्तूचे वस्तुमान सर्व ठिकाणी सारखेच असते. वजन स्थानानुसार बदलू शकते. म्हणजे एखादी वस्तू ध्रुवावर वेगळं वजन दाखवेल, चंद्रावर वेगळं दाखवेल, पृथ्वीवर वेगळं दाखवेल. असं त्याचं वजन आपण कोणत्या ठिकाणी करतोय, पर्वतावर करतोय, जास्त उंचीवर करतोय, त्या वजनामध्ये तफावत येणार. कारण तिथं गुरुत्वाकर्षण जे बल त्या वस्तूवर कार्य करणारं असतं तर ते बदलतं. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षण बलामध्ये बदल होतो, गुरुत्वीय त्वरणामध्ये बदल होतो. कारण वजन म्हणजे काय आहे तर मास आणि गुरुत्वीय त्वरण यांचा गुणाकार आहे. आणि गुरुत्वीय त्वरण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी किंमत दाखवत असतं. त्यामुळे वजन वेगवेगळं असू शकतं, परंतु वस्तुमान म्हणजे मास हे सर्व ठिकाणी एखाद्या वस्तूचं सारखंच असणार आहे, हे लक्षात घ्या मुद्दा. पुढचा मुद्दा, मुक्त पतन म्हणजे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, बघा मित्रांनो, आपण जेव्हा एखादी वस्तू उंच ठिकाणावरून खाली सोडू, ठीक आहे, त्यावेळेस त्या खाली सोडणाऱ्या वस्तूवर कोणकोणते बल कार्य करत असतात, गुरुत्वाकर्षण बल हे कार्य करतच असतं. परंतु आपल्या वातावरणामधील जी हवा आहे तर त्यामुळे त्या वस्तूच्या पडण्याला थोडा तरी विरोध होत असेल, मायन्यूट असेल, किंचित असेल, परंतु विरोध होतो म्हणजे रेजिस्टन्स होतो. ठीक आहे. आणि ज्या वेळेस ती वस्तू निर्वात क्षेत्रात म्हणजे हवा विरहित एखाद्या क्षेत्रामध्ये आपण सोडू उंचावरून, त्यावेळेस ती ऍक्च्युली विदाउट रेजिस्टन्स ऑफ एअर म्हणजे हवेचा कोणताही त्याला प्रतिरोध न होता ती पडणार. त्यावेळेस जी वस्तू खाली पडते, तशा परिस्थितीमध्ये जी वस्तू खाली पडते त्याला मुक्त पतन किंवा फ्री फॉल असं म्हणतात. ठीक आहे. हे झालं. आपण आणखी बघूयात त्याच्याबद्दल माहिती. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिमान असेल, केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिमान असेल तर त्या गतीला काय म्हणायचं, मुक्त पतन. आताच सांगितलं. फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली असेल तर मुक्त पतनात वस्तूच्या आरंभीचा वेग 0, हवेचा रोध नसल्यास मुक्त पतन केवळ निर्वातातच शक्य आहे. बरोबर. म्हणजे मुक्त पतन म्हणजे काय, फक्त आणि फक्त गुरुत्वीय बलाचा परिणाम, वस्तूवर दुसरं कोणतंही बाह्यबल कार्यरत नसतं. पुढचा मुद्दा, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एखादी वस्तू आपण उंचावर नेतो आणि नंतर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा साठवली जाते, म्हणून तर ती वस्तू सोडल्यानंतर उंचावरून खाली वेगाने पडत असते. याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे त्या वस्तूला प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा. बरोबर. एखादी वस्तू आपण उंच घेऊन जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक पोटेन्शियल एनर्जी तयार होते आणि ज्यावेळेस ती पोटेन्शियल एनर्जी आपण ती वस्तू सोडून देऊ त्यावेळेस ती पोटेन्शियल एनर्जी त्याच्या वेगामध्ये कन्वर्ट होते. तर वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे
त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूची गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा. या ठिकाणी हा फॉर्म्युला लक्षात घ्या. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा, याचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये तो मायनस साइन महत्वाचा आहे. मायनस कॅपिटल जी स्मॉल एम कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. आणि यांच्या या अक्षरांच्या काय व्हॅल्यूज आहेत किंवा त्या काय आहेत ते पाहूयात आपण. तर कॅपिटल जी म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, जो की आपण पाहिला होता 6.67 इंटू 10⁻11 असं त्याची किंमत होती. एम म्हणजे काय, पृथ्वीचे वस्तुमान, कॅपिटल एम म्हणजे. आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, कॅपिटल आर म्हणजे. आणि स्मॉल एम म्हणजे वस्तूचे वस्तुमान आणि स्मॉल एच म्हणजे वस्तूची उंची. तर गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा काढण्यासाठी हा फॉर्म्युला, आणि ती नेहमी मायनस मध्ये असते, हे लक्षात घ्या. गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा ही वस्तूच्या वस्तुमानाच्या आणि उंचीच्या व्यस्त प्रमाणात असते. बरोबर आहे ना. वस्तुमान अंशस्थानी, त्यामुळे बाकीच्या जर गोष्टी कॉन्स्टंट घेतल्या, म्हणजे कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि कॅपिटल आर, या तर कॉन्स्टंट असणार, म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान, पृथ्वीची त्रिज्या आणि वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, या जर कॉन्स्टंट घेतल्या, तर गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा ही वस्तूच्या वस्तुमानाच्या आणि उंचीच्या व्यस्त गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा ही वस्तूच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात पाहिजे. वस्तूच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात आणि उंचीच्या व्यस्त प्रमाणात असते. बरोबर, उंचीच्या व्यस्त प्रमाणात. इन्फिनिटी म्हणजे अनंत अंतरावर स्थितिज ऊर्जा शून्य मानली जाते. किती? शून्य. तर बरोबर, या दोन गोष्टी लक्षात घ्या. इथे एक करेक्शन करून घ्या. गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा ही वस्तूच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात आणि उंचीच्या व्यस्त प्रमाणात असते. पुढे आहे मुक्तिवेग म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे आकर्षित करून घेत असते, परंतु काही अंतरावर गेल्यानंतर पृथ्वीच्या वर आपण जसं जाऊयात तसं गुरुत्वीय बल कमी कमी होत जाईल, आणि एक ठराविक अंतरावर हे गुरुत्वीय बल, म्हणजे ठराविक अशी कक्षा असेल पृथ्वीच्या सभोवताली, की त्या कक्षेच्या बाहेर गेल्यानंतर पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत नसेल त्या वस्तूवर, अशी पण एक ठराविक वेळ येत असेल. तर या कक्षेच्या, पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेच्या बाहेर पडण्यासाठी एखाद्या वस्तूला जो काही वेग आवश्यक असतो, तर त्या वेगाला म्हणायचं एस्केप व्हेलॉसिटी. याचं हा जो कन्सेप्ट आहे एस्केप व्हेलॉसिटी, हा बऱ्यापैकी म्हणजे उपग्रह प्रक्षेपण जे आपण आपल्याला माहिती आहे, तर त्या ठिकाणी पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेच्या जस्ट म्हणजे बॉर्डरवर हे जे उपग्रह आहेत तर ते सोडावे लागतात. ठीक आहे, म्हणजे कारण ते पृथ्वीभोवती फिरले पण पाहिजेत, आणि ज्यावेळेस अवकाशयान सोडतात तर त्याला पृथ्वीच्या, आपण आता बघितलं की मंगळयान झालं, चंद्रयान झालं, तर त्याला पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेच्या बाहेर सोडायचं असतं यान. त्यावेळेस पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेला भेदायचं असतं. त्यावेळेस ही कन्सेप्ट त्या ठिकाणी उपयोगाला येते. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे मुक्ती वेग. ज्या विशिष्ट सुरुवातीच्या वेगामुळे वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणातून कायम आणि पुन्हा पृथ्वीवर पडत नाही, त्या वेगाला मुक्तिवेग म्हणतात. म्हणजे असा सुरुवातीचा वेग ज्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेच्या वरती एखादी वस्तू जाऊ शकते, बाहेर एखादी वस्तू जाऊ शकते, त्या वेगाला मुक्तिवेग किंवा एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतात. पृथ्वीसाठी मुक्तिवेगाचे मूल्य काय आहे, तर 11.2 किलोमीटर पर सेकंद. या वेगाने जर वस्तू गेली तर पृथ्वीची गुरुत्वीय सीमा ती वस्तू भेदू शकते. बरोबर, त्याच्या पलीकडे जाऊ शकते वस्तू. तर 11.2 ही व्हॅल्यू लक्षात घ्या. त्यानंतर मुक्तिवेगाचं सूत्र आहे एस्केप व्हेलॉसिटीचं √2gm/r. ठीक आहे, म्हणजे g म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, m म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान आणि r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. जर या सगळ्या व्हॅल्यू आपण या सूत्रामध्ये घातल्या तर आपल्याला 11.2 किलोमीटर पर सेकंड ही किंमत मिळते. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण गुरुत्वाकर्षण
हा चॅप्टर संपवला मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.